बोरीत चोरट्यांचा धुमाकूळ, एका रात्रीत 4 दुकानांवर डल्ला, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण, पोलिसांकडून तपास सुरू. बोरी गावात परभणी जिंतूर मार्गालगत असलेल्या 4 दुकानांवर अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत धाडसी चोरी करत एकूण 40,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 331(4) व 305(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 10 जुलै 2026 रोजी रात्री 8 ते दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. परभणी जिंतूर मार्गावर बोरीगावच्या असलेल्या दुकानांचे शटर व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानांच्या गल्ल्यात ठेवलेली रोकड चोरून आरोपी पसार झाले. या चोरीत फिर्यादी गोपाळ यशवंतराव माने राहणार रंगनाथ वाडी बोरी यांच्या कृषी केंद्रातून 5,000 रुपये, महादेव किराणा दुकानातून 5,000 रुपये, भाग्यवंत किराणा दुकानातून 15,000 रुपये तसेच गोलप किराणा दुकानातून 15,000 रुपये अशी एकूण 40,000 रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. सकाळी दुकाने उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तुटलेलं व दुकानातील गल्ले फोडून रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर व्यापाऱ्यांनी तातडीने बोरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार शेख वसीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे बुधवंत व पांडुरंग तुपसुंदर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करून चोरीबाबत आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले. परिसरातील CCTV फुटेजची तपासणी, संशयितांची माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणी फिर्यादी गोपाळ यशवंतराव माने यांच्या तक्रारीवरून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 206/2026 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शेख वसीम करीत असून अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. बोरी परिसरात अल्पावधीत सलग 4 दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गात अस्वस्थता पसरली असून रात्रीची पोलीस गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा लवकरच माग काढून गुन्ह्याचा उलगडा करू असा विश्वास व्यक्त केला आहे.